शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता पालकत्व देण्यात आले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना शिवरायांप्रती आत्मीयता असेल तर आपल्या प्रश्नांची उत्तर द्यावे असं म्हणत 4 प्रश्न विचारले आहेत। शुक्रवारपर्यंत उघडीप देणाऱ्या पावसाने आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली असून हा पाऊस पुढील काही दिवस तरी राज्यातील बहुतांश भागांची पाठ सोडणार नाहीये। सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही। मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे। अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे। मालवण येथे घडलेल्या प्रकरणानंतर जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे येथून जाऊ शकले असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले। शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतरही अध्यादेशामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातील फोलपणा स्पष्ट झालाय। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते 5 सप्टेंबरला सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये येणार आहेत। मालवण येथील पुतळ्याशी माझा काही संबंध नसून मी फक्त चबुतऱ्याचं डिझाईन दिलं होतं असा दावा डॉक्टर चेतन पाटील यांनी केला आहे। पालघर येथील सिडको ग्राउंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com। मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।